हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि मराठी या सब्जेक्टचे काही क्वेश्चन्स चेक करायचे आहेत. म्हणजेच 10 क्वेश्चन्स आपण बघतोय. इथून पुढे आपण असंच क्वेश्चनचा सराव करत राहणार आहोत. चला स्टार्ट करूया आपण गणिताने सुरुवात करू, मग त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि शेवट मराठीने होईल. बघा आता गणिताचा पहिला प्रश्न आहे. जर काय सांगितलेलं आहे, P बरोबर म्हणजे अधिक, Q म्हणजे वजा, R म्हणजे गुणाकार, S म्हणजे भागाकार, तर 32 S 8 P 13 Q 3 R 5 बरोबर किती असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व कसं करणार हे आता जसं सांगितलंय त्याप्रमाणे. कसं 32 यस म्हणजे काय म्हटलं आपल्याला, भागिले म्हटलं, यसच्या ठिकाणी भागिले 8, पी म्हणजे अधिक 13, क्यू म्हणजे वजा 3, आर म्हणजे गुणाकार 5 ला 5 बरोबर किती. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा आता अगोदर आपण भागाकार करू. 8 चोक 32, 8 4 32 होतं, अधिक 13 वजा 5 त्रिक 15 किंवा 3 5 15. त्याच्यानंतर पुढे काय करणार, 13 अधिक 4 किंवा 4 अधिक 13 करू, 17 येतं. 17 मधून 15 वजा करू, 17 मधून 15 वजा करू, किती येतं आपलं उत्तर खाली येतं 2 येतं. हे होतं आपलं इक्वेशन. असं सॉल्व करायचं होतं. डन. 2 पर्यायामध्ये सुद्धा उत्तर आपल्याला दिलेलं आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन चेक करा. सेकंड क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवरती, तुम्हाला दिसत असेल. 1342 पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. चेक करा, या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. गुणिले 332 बरोबर किती, 44,58,096. 44,58,096 हे उत्तर येतं. आता आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी जे आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे त्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ही संख्या आपल्याला शोधायची आहे. आता याचं सरळ सरळ सोपी ट्रिक आहे. ती म्हणजे कोणती, एकक स्थानचा गुणाकार करा. तुम्हाला या ठिकाणची संख्या म्हणजेच ही संख्या, या ठिकाणी 6 उत्तर आलं, या ठिकाणी 1 घ्या, 1 गुणिले 2 केलं तर 6 आलं, तर ते आपलं उत्तर असेल असं आपल्याला समजावं लागेल. कसं बघा, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जर आपण 1 ठेवलं, गुणाकार करू, 1 गुणिले 2 1 येतं, या ठिकाणी 1 आलं तर उत्तर बरोबर येतं. पण या ठिकाणी 1 सुद्धा जमणार नाही. जर आपण या ठिकाणी संख्या 2 ठेवलो, किती ठेवलो, या ठिकाणी संख्या 2 ठेवलो, बे एक बे, बे दोन्ही 4, दोन्ही 4 म्हटल्यानंतर या ठिकाणी 4 यायला पाहिजे होतं, बट या ठिकाणी आहे 6. 2 ही संख्या सुद्धा जमणार नाही. सॉरी, या ठिकाणी 2 म्हटले मी, 4 ही संख्या आहे. बरं 4 ठेवून बघा, 4 जर ठेवलो, 4 एक 4, 4 दोन्ही 8 होतं, बट या ठिकाणी 6 आहे. आपल्याला 6 उत्तर, एकक स्थानी 6 यायला पाहिजे, 4 पण जमणार नाही. ठीक आहे, या ठिकाणी पर्यायामधला तिसरा पर्याय आपला 6 ठेवून बघू. 6 एक 6, 6 दोन्ही 12, 12 म्हटल्यानंतर 2 इथे येतं, हातचे पकडतो 1 येतो, बट एकक स्थानी 2 येत आहे, 6 येत नाही. ज्या वेळेस आपण 8 या ठिकाणी ठेवून गुणाकार करतो, मग क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 8 ही संख्या ठेवतो, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 6 इथे हातचा 1 तिकडे पकडला जातो, म्हणजेच आपलं उत्तर किती असेल, 8 असेल. हे याचं खूप सोपं आहे. मला सांगायला म्हणजे तुम्हाला समजून सांगायला जरा वेळ लागला. एका मिनिटामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. कारण जर या ठिकाणी जर आपण 8 ठेवून बघलं तर आपल्याला लगेच उत्तर मिळून जाईल. 8 एक 8, 8 दोन्ही 16. पुढचा गुणाकार करत बसायची गरजच नाहीये. ठीक आहे, क्लिअर आहे. त्याच्यानंतर थर्ड वन क्वेश्चन चेक करा, काय दिलेलं आहे. हा सुद्धा आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. तर 10 अधिक 3 गुणिले 45 भागिले 5 बरोबर किती, हा असं आपलं इक्वेशन आहे. हे आपल्याला सॉल्व करायचंय. चेक करा. मग आता आधी आपण भागाकार करतो. तर 10 अधिक 3 गुणिले 5 9 45, तसंच ठेवलं. पुढे करा आता
10 अधिक 9 त्रिक 27 7 आपलं उत्तर किती येणार 37 येणार. किती येणार आपलं उत्तर येणार 37. हे तर अतिशय सोपं होतं, चटकन होतं. पर्यायामध्ये सुद्धा 37 आपल्याला उत्तर दिलेलं आहे. नेक्स्ट वन चेक करा. 705 गुणिले 17 दिलेलं आहे. 705 गुणिले 17. आता हे कसं जी आपण पद्धत करतो एका खाली एक लिहून अशी लांब पद्धत असते आपली. या ठिकाणी आपला इक्वेशन असा 705 असतो गुणिले 17 असतं. आपलं उत्तर असं खाली खाली जातं, मग खाली उत्तर येतं. असं न करता डायरेक्ट उत्तर कसं करायचं ते मी आज तुम्हाला सांगते. बघा संख्या किती आहे 705 गुणिले 17 आहे. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं असं पण लिहू शकता किंवा असं पण लिहू शकता. तर उत्तर किती आहे तर उत्तर काढायचं आपल्याला. बघा स्टार्टिंगला काय करायचंय तुम्हाला, या 5 आणि 7 या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला, या 5 आणि 7 चा गुणाकार करायचा आहे, इंटू करायचा आहे. जसं की 5 7 35, 35 ला 5, हातचे 3 असे इकडं बाकी ठेवायचे, 3 बाकी ठेवायचे, हे हातचे 3 बाकी. त्याच्यानंतर सेकंड स्टेप कोणती असेल, सेकंड स्टेप असेल असा या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे क्रॉस गुणाकार करायचा आहे. जसं की 5 गुणिले 1 किती होणार 5 येणार. त्याच्यानंतर असा केलो, त्याच्यानंतर आपण असा गुणाकार केलो, आता असं करायचंय. 0 गुणिले 7 किती येणार 0 येणार. मग आता यांच्या दोघांची बेरीज करायची. किती येतं आपलं उत्तर येतं 5. आता ह्या 5 मध्ये जे हातचं आपण पकडलं होतं ते 3 ऍड करायचे. मग या ठिकाणी किती येतं 8 येतं. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढचा उत्तर कसा काढायचा, त्याच्यानंतर पुढे परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. कसा कसा केलं या ठिकाणी समजून सांगते, आडव्यामध्ये व्यवस्थित समजतं. आधी काय केलं 5 गुणिले 7 केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 गुणिले 7 केलं आणि 5 गुणिले 1 केला. असा वाला या ठिकाणी ड्रॉ करते मी म्हणजे तुमच्या लक्षात बसून जाईल. 1 सेकंड. हा आधी 5 गुणिले 7, मग त्याच्यानंतर केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसा झाला तर 5 गुणिले 1 केलं, त्याच्यानंतर 0 गुणिले 7 केलं. डन. हे सेकंड स्टेप होती. आता थर्ड स्टेप काय करायची आपल्याला, थर्ड स्टेप मध्ये आपल्याला करायचं आहे या ठिकाणी आपलं हे जे आहे ते आय थिंक मला याला इरेजच करावं लागेल. हा एकच मिनिट जाईल. हा चेक करा. आता नेक्स्ट स्टेप काय असेल आपली, थर्ड स्टेप असेल आपल्याला करायचे आता यांचा गुणाकार. कसा असा 0 1 आणि 7 7 असा करायचा आहे, ठीक आहे. चेक करा मग आता इकडे असा तिरकस गुणाकार यांचा आणि यांचा सुद्धा गुणाकार करायचा. तर काय उत्तर येईल बघा. 0 गुणिले 1 होतं आपलं उत्तर येतं 0. 0 गुणिले 1 किती येतं आपलं उत्तर येतं 0. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे 7 गुणिले 7 करायचंय. 7 गुणिले 7 होतं 49. तर 49 अधिक 0 किती येणार 49च येणार. तर आपण या ठिकाणी लिहितो 9. 4 हातचे पकडतो, ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटी काय करायचं, शेवटी करायचंय 7 गुणिले 1 करायचंय. शेवटी 7 गुणिले 1 करायचंय. 7 1 7, 7 हे जे हातचे पकडलो आपण हे 4 पकडायचे. 7 आणि 4 किती होणार 11 होणार. तर आपलं उत्तर किती येतं चेक करा 11,985 आपलं उत्तर येतं. पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला 11,985 उत्तर दिलेलं आहे. समजायला का अतिशय सोपं आहे. परत एकदा सगळ्या स्टेप सांगते, नीट बघा. पहिली स्टेप काय केले 5 आणि 7 चा गुणाकार केले. दुसरी स्टेप होती क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं, म्हणजे अशा पद्धतीने 0 गुणिले 7 आणि 5 गुणिले 1 झालं. त्याच्यानंतर थर्ड स्टेप होती परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 7 गुणिले 7 आणि 0 गुणिले 1 झालं. आणि शेवटची चौथी जी स्टेप होती 7 गुणिले 1 केलेलं. मग मला उत्तर मिळालं. जेवढेही आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे असतात, वरती 3 डिजिट आणि खाली 2 डिजिट असतील तर तुम्ही हे ट्रिक वापरून करू शकता.
चला नेक्स्ट क्वेश्चन चेक करूया आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन मार्क आहे भागिले 17 बरोबर 14 दिलेला आहे. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजेच या क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल ती संख्या आपल्याला ओळखायची आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, क्वेश्चन मार्क बरोबर नाही भागिले 17 बरोबर 14 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. आपल्याला माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं. आपण त्या ठिकाणी अगोदर यक्स पकडायचो. आपल्याला बऱ्याचदा गणितामध्ये हे झालेलं आहे. बघा आपल्याला क्वेश्चन मार्क बरोबर 17 हे भागाकारात असल्यामुळे इकडे गेल्यानंतर 17 जातो गुणाकारामध्ये. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येतं हे शोधायचंय. तर पुढे काय करणार आपण, 14 गुणिले 17 करणार. ज्यावेळेस आपण 14 गुणिले 17 करतो त्यावेळेस आपलं उत्तर येतं 238. किती येतं आपलं उत्तर, 238 आपलं उत्तर मिळालेलं आहे. पहिलाच आपला आन्सर आलेला आहे. डन. नेक्स्ट वन 27 गुणिले किती दिलेलं आहे, 27 गुणिले कंसामध्ये 9 वजा 3 अधिक 24 भागिले 3 बरोबर किती म्हटलेलं आहे. 27 ला 27 गुणिले 9 मधून 3 गेले राहिले किती 6 अधिक 3 24 भागिले 3 केलो आपण. या ठिकाणी आपलं उत्तर येतं 3 आठे 24. त्याच्यानंतर पुढे करायचं आपल्याला 27 गुणिले 6 आधी करून घेऊ. 27 गुणिले 6 आपलं उत्तर येतं 162 अधिक 8. मग खाली उत्तर येणार आपलं 170. आपलं उत्तर किती येणार, 170 येणार. ठीक आहे. पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला 170 दिलेलं आहे. आता फक्त मला 1 मिनिट देताल, रोजचीच प्रॉब्लेम झालेली ते काय झालं नाही माहिती. 1 सेकंड फक्त. हा तर आता इश्यू येणार नाही. बघा 170 उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 7वा क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन काय सांगितलेलं आहे, सेम इक्वेशन दिलेलं आहे. 18 गुणिले 5 भागिले 9 अधिक 7 वजा 4 बरोबर किती असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. करा मग आता याचं उत्तर किती येईल सांगा बरं. आधी आपण गुणाकार करून घेऊ, कारण भागाकार 5 भागिले 9 केले तर उत्तर पॉइंट मध्ये जातं, म्हणून आपण आधी गुणाकाराकडे जाऊ. 18 पाच्या किती येणार, 18 पाच्या जाणार 90 भागिले 9 अधिक 7 वजा 4. पुढे करणार आपण आणखीन 90 भागिले 9 केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं 10. ठिकाणी अधिक आहे 10 अधिक 7 मधून 4 मायनस करा किंवा डायरेक्टली इक्वेशन असंच ठेवा. आधी बेरीज करून घ्या, 17 वजा 4 करा, उत्तर तुमचं सेम येणार. तर उत्तर किती येतं आपलं 13 येतं. 17 मधून 4 ज्यावेळेस आपण वजा करतो आपलं उत्तर किती येतं खाली 13 येतं. अतिशय सोपं आहे. काय काय केलेलं आहे, 18 पाच्या 90 90 भागिले 9 10 अधिक 7 मायनस 4 तसंच घेतलं. 10 अधिक 7 केलं 17 वजा 4 ला वजा 4, 17 मधून 4 गेले 13 राहिले, उत्तर येतं 13. नेक्स्ट वन चेक करा. जर भागिले म्हणजे वजा, काय म्हटलेलं आहे, भागाकार म्हणजे वजा, पुढे काय म्हटलेलं आहे, गुणिले म्हणजे भागाकार. भागिले म्हणजे वजा, गुणिले म्हणजे भागाकार. ठीक आहे, गुणिले म्हणजे भागाकार. पुढे बेरीज म्हणजे गुणाकार. पुढे काय म्हटलं, बेरीज म्हणजे गुणाकार. नेक्स्ट वन वजाबाकी म्हणजे अधिक. काय शेवटी काय म्हटलेलं आहे, वजाबाकी म्हणजे अधिक. तर खालील प्रश्नांचे उत्तर किती येईल. खाली इक्वेशन काय दिले, 4 गुणिले 2 अधिक 3 वजा 4 भागिले 1 वजा 3 दिलेलं आहे. बरोबर किती आपल्याला काढायचं आहे. मग आता इथे सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल. जसं की 4 गुणिले म्हणजे आपल्याला भागाकार करा म्हटलं. बघा या ठिकाणी गुणाकार म्हणजे भागाकार करा म्हटलं, करू आपण. या ठिकाणी गुणिले आहे तर आपल्याला भागिले घ्यावं लागेल. त्याच्यानंतर पुढे 2 ला 2 तसंच. अधिक म्हणजे बेरीज म्हणजे गुणाकार करा म्हणलं, आणि वजाबाकी म्हणजे अधिक करा म्हटलं. भागाकार म्हणजे वजा 1 ला 1, वजा म्हणजे परत अधिक 3 बरोबर किती. आता याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे, याचं काढायचं नाही, याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. बघा मग आता किती येतं. ज्यावेळेस आपण 4 भागिले 2 करतो, ज्यावेळेस आपण
4 भागिले 2 करतो, आपलं उत्तर येतं या ठिकाणी 2, कारण बेदुनी 4 गुणिले 3 अधिक 4 वजा 1 अधिक 3. पुढे बेत्रिक 6 अधिक 4 वजा 1 अधिक 3. आता याच्यानंतर पुढे इकडे 10 करू शकता, वजा 1 अधिक 3 राहू शकतं. 10 मधून 1 गेले 9 अधिक 3 9 3 12 आपलं उत्तर येतं. हे तर खूप सोपं होतं. याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नव्हतं. काय काय केलेलं आहे, जसं सांगितलं त्याप्रमाणे ठेवून घेतलं. मग त्याच्यानंतर आधी भागाकार केला, बेदुनी 4 झालं, गुणिले 3 बाकीचं सगळं तसंच लिहून घेतलं. त्याच्यानंतर 2 गुणिले 3 6 होणार, 6 अधिक 4 10 वजा 1 3 10 मधून 1 गेले 9 राहिले, 9 अधिक 3 होणार 12. पर्यायामध्ये सुद्धा 12 हे उत्तर दिलेलं आहे. पुढचं गणित आहे -5 मायनस म्हणत नाही, ऋण 5 किंवा -5 वजा कंस 3 अधिक 4 बरोबर किती असं म्हटलेलं आहे. आता याचं उत्तर काय येईल, ऋण 5 वजा ऋण 3 किती येतं, तर याचं उत्तर येतं ऋण 2. उत्तर किती येतं, ऋण 2. म्हणजेच 5 मधून 3 गेले 2 राहिले, ऋण 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 ऋणच चिन्ह येतं, कमी होऊन जातं. ठीक आहे, चिन्ह मोठ्याचं येतं म्हणून आपण ऋण पकडलो. त्याच्यानंतर +4. आता पुढे किती येणार, उत्तर येणार आपलं 2 येणार. अतिशय सोपं आहे. वजा ऋण आणि धन होतं, ऋण होत असतं, ऋण म्हणजे वजाबाकी करायची असते. 4 मधून 2 गेले 2 राहिले आणि चिन्ह येतं मोठ्याचं, म्हणजेच धनाचं चिन्ह येते, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार, 2 येणार. बघा पुढचा प्रश्न, 225 भागिले 25 गुणिले 0.3 अधिक 9 बरोबर किती. चला इक्वेशन सॉल्व करू आपण. चेक करा काय काय दिलेलं आहे. 225 भागिले 25 म्हणजे किती येणार, 9. 25 नव्हे 225 गुणिले 0.3 अधिक 9 म्हटलेलं आहे. पुढे खाले 9 त्रिक 27 याचं केलो आपण, 9 गुणिले 0.3 9 त्रिक 27 अधिक 9 केलो 27 अधिक 9 आपलं उत्तर किती येणार, आपलं उत्तर येणार 36. अतिशय सोपं होतं आणि पर्यायामध्ये सुद्धा 36 दिलेलं आहे का चेक करू. येस, शेवटचं आपलं उत्तर असणार आहे 36 दिलेलं आहे. डन विथ दिस. चलो नेक्स्ट क्वेश्चन. येस, आपले गणिताचे क्वेश्चन कंप्लीट झाले. आता आपण बुद्धिमत्तेच्या क्वेश्चन्स कडे जाऊया. बुद्धिमत्तेचा पहिला क्वेश्चन चेक करा. काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये, संख्या दिलेली आहे, याच्यातला विजोड पद, गटात न बसणारी संख्या, विसंगत संख्या आपल्याला शोधायची आहे. कोणती कोणती संख्या आहे, 256 289 324 353 आणि 361 ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे. तर याचं उत्तर किती येणार किंवा गटात न बसणारी संख्या कोणती असेल हे कसं शोधायचं, तर चेक करा. 256 हे 16चा वर्ग 256 आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी संख्या लिहिते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. 324 353 361. 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 361, 19चा वर्ग 361, 353 ही पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या असेल आपली 353. नेक्स्ट क्वेश्चन, 9 12 16 25 36 कोणती कोणती संख्या आहे, 9 12 16 25 आणि 36 यापैकी गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे. तर चेक करा, इथे सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहेत. या 3चा वर्ग 9, 12 कशाचा वर्ग नाही, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. मग गटात न बसणारी संख्या कोणती असेल, 12 असेल. हे सुद्धा खूप सोपं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, भिन्न संख्या ओळखा. काय दिलेलं आहे, संख्या आहे 121 81 64 आणि 49 ही संख्या आहे आपली. तर याच्यामध्ये गटात न बसणारी संख्या कोणती आहे ती संख्या आपल्याला शोधायची आहे. 121 म्हणजे 11चा वर्ग, 81 म्हणजे 9चा वर्ग 81, 8चा वर्ग
64, 7चा वर्ग 49. आता गटात न बसणारी संख्या कोणती असेल? खूपदा झाले आपल्याला 64 येतं, कारण 4चा घन सुद्धा 64 आहे. 64 ही पूर्ण वर्ग संख्या सुद्धा आहे, पूर्ण मूळ संख्या सुद्धा आहे, म्हणून उत्तर किती येणार आपलं? 64 हे येणार. नेक्स्ट पुढचा प्रश्न, संख्या दिलेली आहे 52, 91, 56 आणि 65. काय सांगितलंय? गटात न बसणारी संख्या कोणती हे सांगितलं. आता 91 पण कोणती पूर्ण वर्ग संख्या नाही, 52 पण नाही, 56 पण नाही, 65 पण पूर्ण वर्ग संख्या नाही. मूळ प्रश्नांचा तर मूळ संख्यांचा तर संबंध येतच नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? आपण ज्यावेळेस 5+2 करू किंवा डायरेक्टली 5+2 पण येणार नाही, बेरीज पण होणार नाही. मग चेक करा कोणत्या पाढ्यातल्या संख्या आहेत का? 52 ला भाग जाते, येस. 13च्या पाढ्यातल्या संख्या आहेत. 13×1 13, 13×2 26, 13×4 13, 13×4 किंवा 13×4 असं म्हणू शकतो आपण. 13×4 ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस 52 येतं, म्हणजे 52 ला 13ने भाग जातं. त्याच्यानंतर 91, 13च्या पाढ्यात 91 आहे का? यस, 13च्या पाढ्यात 91 आहे. 13×7 91. त्याच्यानंतर 56 13च्या पाढ्यामध्ये आहे का? मला वाटतं की 56 नाहीये. 65 चेक करा. 13×5 केल्यानंतर 65 येतं. 13×5 65 आहे, म्हणजेच 65 ला सुद्धा 13ने भाग जातं. तर उत्तर काय असेल? उत्तर असेल 56, कारण 13च्या पाढ्यामध्ये 56 ही संख्या नाही, म्हणून गटात न बसणारी संख्या असेल 56. नेक्स्ट वन, खालील अंक मालिका दिलेली आहे, त्यातील प्रत्येक अंक एका नियमाला धरून आला आहे, तर या अंक मालिकेतील न बसणारी संख्या किंवा अंक आपल्याला ओळखायचा आहे. तर चेक करा आता. 5, 13, 29, 63, 125 आहे. गटात न बसणारी संख्या किंवा अंक आपल्याला ओळखायचा आहे. मग आपण काय करतो आता? ह्या बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे. अधिक, बेरीज, वजा काही करू शकतो किंवा गुणाकार असू शकतं किंवा दोन संख्यांमध्ये अधिक असू शकतं. ते तर पॉसिबल नाही, कारण 5 ही एकच संख्या दिलेली आहे. मग गुणाकार करून बघू आता काय होतं, पुढे चेक करू. आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? गुणिले 2 अधिक 3 करावं लागेल. प्रत्येक ठिकाणी काय काय करावं लागेल? गुणिले 2 अधिक 3. चेक करा आता. पहिला जो आहे 5×2 10 अधिक 3 13. यस, या ठिकाणी 13 आपल्याला उत्तर मिळालं. नेक्स्ट वन चेक करा. 13×2 13×2 13×1 13, 13×2 26 अधिक 3 26 अधिक 3 करतो आपण 29 येतं. पुढे 29×2 29×2 म्हणजे 29×2 58 अधिक 3 58 आणि 3 किती होणार? आपलं उत्तर येतं 61. पण या ठिकाणी दिलेलं आहे 63. उत्तर किती यायला पाहिजे? 61. मी या साईडला जाते म्हणजे तुम्हाला दिसेल. चेक करा. या ठिकाणी ज्यावेळेस आपण गुणिले 2 आणि अधिक 3 करतोय, 5×2 10 अधिक 3 13 आलं. 13×2 26 अधिक 3 29 आलं. 29×2 गुणिले 2 केल्यानंतर बरोबर 58 येतं. 58 अधिक 3 61 यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला 63 दिलेलं आहे, म्हणजेच गटात न बसणारी संख्या असेल आपली 63. बर, थोडस पुढे सुद्धा करून बघू आपण. कसं? ज्या वेळेस आपण या ठिकाणी 61×2 करतो, 61×2 केल्यानंतर 122 येते. 122 अधिक 3 केल्यानंतर उत्तर येतं 125. म्हणजेच आपण जे 61 उत्तर येतं म्हणतो ते आपलं करेक्ट उत्तर असेल. 63 जर पकडलं असतं तर संख्या पुढे गेली असते, उत्तर आलं नसतं. म्हणून संख्या 63 ही संख्या गटात बसणारी आहे. नेक्स्ट वन, खालीलपैकी विसंगत संख्या कोणती? 61, 67, 69, 71 या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर याच्यामधली विसंगत संख्या आपल्याला शोधायची आहे, म्हणजेच गटात न बसणारी संख्या कोणती असेल? तर याचं उत्तर आहे 69. का आहे? तर कारण 61, 67 आणि 71 या पूर्ण मूळ संख्या पूर्ण नाही, या मूळ संख्या आहेत. डन, क्लिअर आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट वन चेक करा. गटात न बसणारी संख्या ओळखा. कोणती कोणती संख्या दिलेली आहे? 61,
63, 67, 73, 81, 91, 103 आणि 101 बघता क्षणी आपल्याला समजायले. कारण असं उत्तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण काढू शकता. कसं म्हणजेच की मला कशावरून समजलं म्हणजे बाकी सगळ्या संख्यांमध्ये चढ व्हायली. पुढच्या मोठ्या मोठ्या संख्या आल्यात, कोणती संख्या असं कमी होत नाही. बट 103 झाल्यानंतर पुढे संख्या जास्त यायला पाहिजे. 103 झाल्यानंतर 101 दिलं, छोटी संख्या आली म्हणजेच 101 ही गटात न बसणारी संख्या आहे. पहिला रिझन लॉजिक आता आपण जे वापरतो आपली बुद्धी त्याप्रमाणे समजतं. आता ऍक्च्युअल पणे बघितलं तर सगळ्यांमध्ये काय केलेलं आहे ते बघू आधी आपण. उत्तर 101च येणार. ठीक आहे, बाकीच्या सगळ्या वाढत चाललेला पुढे 103 नंतर 103 पेक्षा मोठी संख्या यायला पाहिजे कोणती पण या ठिकाणी 101 दिलेलं आहे. 103 पेक्षा छोटी म्हणजे गटात बसणारी संख्या हीच असेल. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, +2 +4 +6 बघा 61 +2 63, 63 मध्ये 4 मिसळलो 67 झालं. 67 +6 73 प्लस करत गेले पुढे. ठीक आहे, +8 +10 समसंख्या अधिक करत गेलो +12 प्लस या ठिकाणी आपल्याला करायचं होतं शेवटी 14. ज्या वेळेस आपण 103 + 14 करतो त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळतं 117. तर या ठिकाणी दिलेलं आहे 101 म्हणून गटात न बसणारी संख्या कोणती असेल 101. उत्तर काय यायला पाहिजे होतं या ठिकाणी 117 यायला पाहिजे होतं. डन, क्लिअर आहे. चलो पुढे जाऊया. नेक्स्ट वन चेक करा. गटातनं बसणारा अंक ओळखायचा आपल्याला या ठिकाणी. 216, 27, 64, 25 काय दिलेलं आहे. हा बघता क्षणी लक्षात आलं. 216 म्हणजे 6 चा घन 216, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा वर्ग 25 या 3 पूर्ण घन संख्या आहेत. वरच्या या 3 पूर्ण घन संख्या आहेत. तर ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून गटात न बसणारी संख्या कोणती असेल आपली 25 असेल. नेक्स्ट वन 245, 441, 533 आणि 832 काय. आता या संख्या 3 अंकी संख्या आहेत. मग आपण बेरीज करून बघू यांची, कदाचित आपल्याला उत्तर मिळेल. 2 + 4 + 5 किती येणार. 5 × 4 9, 9 × 2 10 11. 6 + 4 + 1 6 × 4 10 + 1 11. 5 + 3 + 3 5 × 3 8 8 × 3 11. 8 + 3 + 2 8 × 3 11. 11 मध्ये 2 मिसळ उत्तर येते आपलं 13. म्हणजेच गटात न बसणारी संख्या कोणती असेल आपली ही 832 असेल. कस काय. कारण ज्यावेळेस आपण प्रत्येक संख्यांची बेरीज करत होतो त्यावेळेस आपल्याला उत्तर म्हणजेच गटातील संख्यांची बेरीज करत होतो त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळत होतं 11. शेवटी उत्तर बेरीज केल्यानंतर 11 येत होतं. बट ज्यावेळेस आपण शेवटच्या संख्यांची बेरीज केलो त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळत होतं 13. म्हणून गटात न बसणारी संख्या कोणती असेल 832 असेल. नेक्स्ट वन चेक करा. 130 संख्या शेवटचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा. 130, 65, 91, 51 या सुद्धा 13चाच पडा आहे. कसं लक्षात आलं. कारण 130 म्हणजे 13 10 130 येणार. मग चेक करा आता 13च्या पाड्यामध्ये 130 आहे. 13 × 10 ज्यावेळेस आपण करतो 130 म्हणजे 130 ला 13 ने भाग जातं. त्याच्यानंतर 65 पण आहे. 13 × 5 65 13 5 65 65 ला सुद्धा 13 ने भाग जातं. त्याच्यानंतर 91 चेक करा. 91 येतं 5 नाही. 91 येतं 5 नाही 7 13 7 13 7 91. आता आपल्या भाषेत 13 7 91. ठीक आहे. 51 13च्या पाड्यामध्ये 52 आहे 51 नाही. 13च्या पाड्यामध्ये 52 आहे 51 नाही. म्हणजेच गटात न बसणारी संख्या कोणती असेल आपली 51 असेल. अतिशय सोपं उत्तर होतं हा. तर चला सामान्य ज्ञानाचा प्रश्न चेक करा. पहिला प्रश्न आहे
इलॉन मस्क यांची खालीलपैकी कोणत्या कंपनीमध्ये मालकी नाही म्हटलेलं आहे? त्यांची स्पेस एक्स नावाची कंपनी आहे, ट्विटर आहे, त्याचबरोबर त्यांची द बोरिंग कंपनी सुद्धा त्यांची स्वतःचीच आहे. मग त्याच्यानंतर गटात न बसणारा त्यांची स्वतःची कोणती कंपनी नाहीये, म्हणजे त्याचं उत्तर असेल ओपन एआय. का त्यांची ही कंपनी, आपण ऐकतो की ओपन एआय त्यांचीच आहे, तर ओपन एआय या कंपनीमध्ये ते ऍज अ इन्व्हेस्टर आहेत, ऍज अ ओनर नाही किंवा संस्थापक नाही आहेत कंपनीचे. ते फक्त ओपन एआय या कंपनीचे इन्व्हेस्टर आहेत, गुंतवणूकदार आहेत. त्यांनी पैशांची गुंतवणूक ओपन एआय मध्ये केलेली आहे. क्लिअर आहे? नेक्स्ट वन चेक करा. मायक्रो ब्लॉगिंग ऍप थ्रेड्स सुरू करणाऱ्या संस्थेचे नाव सांगा. आता मायक्रो ब्लॉगिंग ऍप थ्रेड्स काय आहे, तर ते एक ट्विटर सारखं काम करतं. जसं आपण ट्विटरवर मोठे मोठे लोक ट्विट करत असतात, त्याचप्रमाणे ते थ्रेड्स बनतात. मग ट्विटरला कॉम्पिटिशन म्हणू शकतो आपण, किंवा ट्विटरला एक दुसरा पर्याय त्यांनी मायक्रो ब्लॉगिंग ऍप थ्रेड्स नावाची आलेली आहे. तर ती कोणाची आहे, संस्थेचे नाव काय, तर ती कोणत्या संस्थेची आहे? मेटा. जे आपण व्हॉट्सअप वापरतो, इन्स्टा वापरतो, हे मेटा या कंपनीचेच आहे. ठीक आहे, क्लिअर आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट वन चेक करा. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चॅट जीपीटी, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून चॅट जीपीटी हा रोबो यंत्रमानव डॉट या अमेरिकन कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला. हे आपल्याला माहिती आहे. ओपन एआय याचा एक काय म्हणतो आपण वैशिष्ट्य आहे, फीचर आहे. ओपन एआयचं एक वैशिष्ट्य आहे, फीचर आहे, तो कोणता आहे? चॅट जीपीटी आहे. चॅट जीपीटी एवढ्या फास्ट इंडियामध्ये चालत आहे, तर त्याचं काय काम आहे? तुम्हाला तुमच्या माइंड मध्ये छोट्यातला छोटा जरा क्वेश्चन असेल, तर तुम्ही चॅट जीपीटी वरती जाऊन क्वेश्चन सांगितला, टाइप केलात क्वेश्चन, एका सेकंदामध्ये त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला जर तुमच्या बॉसला लेटर लिहायचं असेल, किंवा तुम्हाला प्रेझेंटेशन तयार करायचं असेल, तुम्हाला कोणत्याही गोष्टी बाबतीत समस्या असतील, तुमच्या येथून सुद्धा तिथे माहिती होते की तुमच्या नवीन बिझनेसचं नाव काय असायला पाहिजे अकॉर्डिंग टू युअर इन्फॉर्मेशन, तुमच्या जागेनुसार, तुमच्या भाषेनुसार वगैरे, त्यानुसार सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर ब्रँड नेम, नवीन नवीन ब्रँड नेम सुद्धा ते सांगत असतात. क्लिअर आहे? नेक्स्ट वन, संयुक्त सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022 मध्ये कोणत्या देशाला डोर्नियर 2028 विमान भेट दिले? तर याचं उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंकेमध्ये संयुक्त सुरक्षा मजबूत करण्यास, श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये संयुक्त सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 228 विमाने श्रीलंकेला भेट दिलेली आहे. हा, नेक्स्ट वन, तेजस नेटवर्क खालीलपैकी कोणत्या समूहाची कंपनी आहे? तर टाटा या समूहाची कंपनी आहे. ती वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनेट संबंधित उत्पादन करत असते आणि ते प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा करत असते. नेक्स्ट वन, ट्विटर या समाज माध्यमाचे सहसंस्थापक कोण आहेत? परत एकदा सांगते, ट्विटर या समाज माध्यमाचे सहसंस्थापक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे झॅक डोर्सी. बट काही दिवसानंतर ट्विटर या कंपनीला एलॉन मस्क यांनी विकत घेतलेलं सुद्धा आहे. नेक्स्ट वन चेक करा. भारतीय पहिले सौर ऊर्जेवर चालवले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? तर याच्या अगोदर आपण एरोप्लेन बद्दल एअरपोर्ट बद्दल, विमानतळावर बद्दल बोललो, ते कोचीन मध्ये आहे. आणि गावाबद्दल सुद्धा बोललो की सौर ऊर्जेवर चालणारं कोणतं गाव आहे, जगातील सर्वात पहिलं गाव कोणतं आहे? तर ते मेढोरा, ते गुजरात मधील आहे, मेहसाणा जिल्ह्यातील मेढोरा हे गाव आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आला आपल्याला? भारतीय पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक, रेल्वे स्टेशन, तर याचं उत्तर आहे गुवाहाटी, आसाम मधील आहे. गुवाहाटी या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं रेल्वे स्थानक आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एअरपोर्ट सौर ऊर्जेबद्दल बोलते, एअरपोर्ट कोचीन, गाव मेढोरा, त्याच्यानंतर रेल्वे स्थानक गुवाहाटी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विप्रो या कंपनीशी खालील नाव निगडित आहे? नारायण मूर्ती हे इन्फोसिस निगडित आहे, ते माजी CEO होते. रतन टाटा हे तर टाटा कंपनीची
टाटा ग्रुप शी रिलेटेड आहे. आनंद राठी हे वैद्यकीय क्षेत्रातील उद्योजक आहेत. मग उत्तर शेवटी काय राहणार आहे आपलं? उत्तर येणार आहे अजिम प्रेमजी. उत्तर काय असेल? अजिम प्रेमजी हे विप्रो या कंपनीचे मालक आहेत. नेक्स्ट वन, भारतात बनवण्यात आलेले कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवली आहे? हे आपल्याला माहिती आहे, कारण याच्या अगोदर क्वेश्चन झाला होता, त्याच्यामध्ये मी सांगितले भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन ही लस बनवलेली आहे, जे की हैदराबाद मध्ये त्यांचं मुख्यालय आहे. नेक्स्ट वन, कोविड-19 ची लस निर्माण करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे पुणे. कोविड-19 ची कोणती लस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वारे तयार करण्यात आली? तर त्याचं उत्तर असेल कोविशिल्ड. कोविशिल्ड ही जी काही लस आहे ती सुद्धा इंडियातच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या ठिकाणाहून, पुणे या ठिकाणी त्यांचं कार्यालय आहे किंवा तिथून ती लस मुख्यालय आहे, तिथून ती लस तयार करण्यात आलेली आहे. आणि जे काही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक म्हणू शकतो आपण कोण आहेत? तर ते आहेत सायरस पूनावाला. कोण आहेत? सायरस पूनावाला. डन. त्याच्यानंतर येऊ आता आपण मराठीकडे. मराठीचा पहिला प्रश्न चेक करा. पुढील शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द सांगा. हंसचा विरुद्धलिंगी शब्द असेल आपला हंसी. हंस हा पुल्लिंग शब्द आहे, तर त्याचं स्त्रीलिंग होणार हंसी. नेक्स्ट वन, वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. वानर हे पुल्लिंग आहे, तर स्त्रीलिंग रूप असेल याचं वानरी. वानरीन, वानरीन वगैरे काहीच नाही, यापैकी नाही तर नाहीच. नेक्स्ट वन चेक करा. पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? आपण आता ती पुस्तक म्हणतो का, तो म्हणतो का, ते पुस्तक म्हणतो, त्याच्यावरून आपल्याला लिंग ठरवायचं आहे. मग आपण ती पुस्तक म्हणत नाही, तो पुस्तक म्हणत नाही, आपण म्हणतो ते पुस्तक. ते हे नपुंसकलिंग आहे. ज्याही शब्दाला सर्वनाम ते हे लागते ते नपुंसकलिंग असते, आणि जर ती हे सर्वनाम लागत असेल तर ते स्त्रीलिंग असेल, आणि तो हे सर्वनाम लागत असेल तर तो असेल पुल्लिंग. नेक्स्ट वन, मराठी भाषेत लिंग विचार करता खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. लिंग. बोका, भाटी. बोका हा पुल्लिंग शब्द आहे, भाटी हा स्त्रीलिंग शब्द आहे. कवी हा पुल्लिंग शब्द आहे, आणि कवयित्री, कवयित्री हा स्त्रीलिंग शब्द आहे. ठीक आहे. विदुर हा पुल्लिंग शब्द आहे, विधाता हा स्त्रीलिंग शब्द आहे. आता जनक हा पुल्लिंग शब्द आहे, जनताच्या ठिकाणी या ठिकाणी यायला पाहिजे. जनक हा पुल्लिंग आहे, या ठिकाणी जननी यायला पाहिजे होतं. काय? जनक जननी यायला पाहिजे होतं. ते स्त्री त्यांचं जोडी बरोबर आली असती, म्हणजे जनक जनता नाही तर जनक जननी यायला पाहिजे होतं. जनता, ती जनता, ते जनता नपुंसकलिंग मध्ये जातं जनता. या ठिकाणी काय यायला पाहिजे होतं? जननी यायला पाहिजे होतं. नेक्स्ट वन चेक करा. नपुंसकलिंग शब्द ओळखायचा आहे, म्हणजे ते आपल्याला ते सर्वनाम पुढे यूज करून आपण तो शब्द ओळखू शकतो. ते सागवन. उत्तर सागवन आहे. पुढे चेक करा. तो राग ती आग. तो राग ती आग तो डाग. म्हणजे सागवन ते सागवन म्हणतो म्हणून नपुंसकलिंग शब्द कोणता असेल? सागवन असेल. खालीलपैकी नपुंसकलिंगी असलेला शब्द कोणता? तो सूर्य. सूर्याला आपण तो म्हणून म्हणतो. तो सूर्य. ती रात्र. ते फडके आणि ती पगडी. उत्तर काय येईल? फडके येईल. ते फडके म्हणतो, आणि पगडीला ती पगडी. पगडी म्हणजे डोक्यावरची टोपी, त्याला आपण पगडी असं म्हणतो. तर ती पगडी होते. ती रात्र, तो सूर्य. क्लिअर आहे? नेक्स्ट वन, कमाई या शब्दाचे लिंग ओळखा. हे तर खूप सोपं आहे. ती कमाई म्हणतो आपण, ती म्हटल्यानंतर स्त्रीलिंगी असणार आहे. सूत या शब्दाचे खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर सूत सुती होत नाही, सूत सुता होतं. हे तुम्हाला पाठ असावं लागतं. सूत सुता होतं, सुती सूत होत नाही, सुते तर होतच नाही. नेक्स्ट वन, पुढील पैकी लिंग रूपाची चुकीची जोडी कोणती? पाटील पाटलीन. पाटील हे पुल्लिंग शब्द आहे, आणि पाटलीन हे स्त्रीलिंग शब्द आहे. वाघ्या मुरळी. वाघ्या हे पुल्लिंग शब्द आहे, मुरळी ही स्त्रीलिंग शब्द आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? श्रीमान श्रीमती.
श्रीमान हे पुल्लिंग आहे, श्रीमती हे स्त्रीलिंग आहे. जोडी बरोबर आहे. पुल्लिंग जसं वानर वानरी आहे, हंस हंसी आहे, त्याप्रमाणे पाटील पाटलीन वगैरे सगळं बरोबर आहे. त्याच्यानंतर मग चुकीची जोडी कोणती असेल तर जनक जानकी नाही, जनक जननी हे योग्य जोडी आहे. आत्ताच बघितले आपण, वरती जनक जनता होतं, या ठिकाणी जनक जानकी दिले, तर काय असेल उत्तर? जनक जननी उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढे खालीलपैकी नपुंसकलिंग शब्द आपल्याला ओळखायचा आहे, तर कोणता असेल? तो दगड म्हणतो. हा दगड हा पुल्लिंग शब्द आहे, हा पण नाहीये. ते लेकरू म्हणतो, म्हणजेच नपुंसकलिंग काय असेल? लेकरू असेल. ती भिंत म्हणतो. ठीक आहे, तो दगड ती भिंत, ते लेकरू येतं. यापैकी तर उत्तरामध्ये नाहीच आहे. चला, आय होप तुम्हाला सगळे जेवढे काही आतापर्यंत आपण क्वेश्चन्स बघितलं ते सगळे क्वेश्चन्स क्लिअर असतील. जर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर डाऊट नक्की तुम्ही विचारू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.